घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून 29 रुपयांची वाढ करण्यात आल्याने धुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आर्थिक धक्का असल्याची प्रतिक्रिया विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। 8 दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि लघु उद्योजकांवर आर्थिक भार पडला होता। त्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडर महाग झाल्याने कुटुंबांचे मासिक अर्थकारण कोलमडल्याची भीती व्यक्त होत आहे। महायुती सरकारच्या काळात महागाई सातत्याने वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनीही सरकारवर जोरदार टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूया त्यांची प्रतिक्रिया। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। वेगवेगळ्या धार्मिक आणि जातीय प्रश्नावर गुंतवून त्याच्या आड हे महागाई वाढवण्याचं काम सुरू आहे। मी सर्व तरुणांना आणि नागरिकांना आवाहन करतो की एक वर्षभर जात आणि धर्म यांच्या अपप्रचारापासून दूर राहा, आणि या दिवसात देशाची तिजोरी खराब झालेली आहे। 1,02,000 टन 20,000 टन सोनं विकून टाकलेले आहे। देश दिवाळखोरीकडे जातो आहे। तुम्हाला धर्म आणि जातीची ओळी देऊन हे सगळे वळवत आहेत। बेरोजगार, शेतकरी, महागाई यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण विरुद्ध ओबीसीचं आरक्षण हे प्रश्न उपस्थित करून तरुणांचं लक्ष तिकडे वळत आहेत। मी सर्वांना आवाहन करतो की पहिले तुम्ही महागाई आणि बेरोजगारी या विषयावर एकत्र या। धर्म कुठेही जाणार नाही।